नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तव्यावरती डब्यासाठी झटपट दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावरती 3 चमचे तेल घातलेलं आहे। फोडणीसाठी मोहरी घालूया, थोडेसे जिरे घालूया। जिरे घालून झाले की आता येथे मी कढीपत्ता घालून घेत आहे। आता येथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालत आहे। आता येथे लसूण हलकासा परतून घ्यायचा आहे। गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे। आता येथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालत आहे। कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता गॅस मीडियम केलेला आहे। मीडियम गॅसवरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता येथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर कांदा पटकन भाजतो। आता हा कांदा आपण मीडियम गॅसवरती 1-5 मिनिटे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे आपला आता छान भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। येथे थोडीशी हळद घालत आहे। 1 छोटा चमचा काळं तिखट घातलेला आहे। गोडा मसाला घातलेला आहे। येथे कलरसाठी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालूया। कोथिंबीरही व्यवस्थित हलवून घेऊया। आता याच्यामध्ये मी दोडका घालून घेत आहे। येथे मी 2 दोडके अशा प्रकारे तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही याच्यापेक्षा बारीकही कट करू शकता। दोडका आता मिक्स करून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत। येथे मी 2 चमचे मूग डाळ घालत आहे। तुम्हाला दुसरी डाळ आवडत असेल तरीही तुम्ही घालू शकता। डाळ ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। डाळ मिक्स करून झालेली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालूया। येथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। दोडक्याला नंतर पाणी लागलं तरी आपण वरूनही थोडं घालू शकतो। दोडका हलवून झालेला आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून कमी गॅसवरती 20 ते 25 मिनिटे दोडका शिजवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर दोडका आपण एकदा हलवून घेऊया। खूप छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे दोडका आपल्याला हलवून घ्यायचा आहे। आणखीन 10 मिनिटे दोडका आपण शिजवून घेऊया। 10 मिनिटे झालेली आहेत। दोडका शिजला आहे का ते बघूया। दोडक्याला किती छान तेल सुटलेलं आहे ते बघा। दोडका इथे आपला छान शिजलेला आहे। चमचमीत अशी दोडक्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण ती डब्यामध्ये काढूया। गरमागरम अशी चमचमीत दोडक्याची भाजी आपली डब्यामध्ये भरून झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। आता दुसऱ्या डब्यामध्ये चपाती भरून घेऊया। डबा भरून झालेला आहे। तुम्हाला ही दोडक्याची चमचमीत अशी भाजी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी पटकन बनवू शकता। सकाळची कितीही घाई असेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता। चविष्ट अशी दोडक्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।